नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. अजित पवार म्हटलेत की मी स्वतःच पत्रकार परिषद घेतोय आणि पुण्यातल्या या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणासंदर्भात ते स्वतः अभ्यास करून बोलणार आहेत. काल संध्याकाळी ज्यावेळेला आमच्या दिवसभरातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बैठका संपल्या त्यावेळेला मी पण त्यावेळेला उपस्थित होतो. त्यांनी सांगितलेलं की आज त्या सगळ्या प्रकरणाची कागदपत्राची माहिती घेऊन सविस्तरपणाने आज आपल्याशी ते संवाद करणार आहेत. त्या पद्धतीने करतील. आता आलेले आहेत. त्यांची माझी काय काल त्याच्यानंतर काय भेट किंवा बोलणं होऊ शकलं नाही, पण आज दिवसभर आम्ही सोबत आहोत. तर निश्चित पत्रकाराची या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका मांडतील. तटकरे साहेब, यामुळे पक्षाच्या इमेजला काही डॅमेज होतोय का? कारण निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पुण्यासारखं शहर, पुणे, बारामती हा बालेकिल्ला समजला जातोय. तो बालेकिल्ला काली होता, आजही राहील. काही वेळेला काही प्रश्न उद्भवत असतात, काही समस्या उद्भवत असतात. त्याचं स्पष्टीकरण निराकरण केल्याच्या नंतर लोकांनासुद्धा माहिती असतं, जनतेलासुद्धा माहिती आहे, पुणेकर नागरिकांना माहिती आहे, पिंपरी चिंचवडकर नागरिकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला त्याचा काही परिणाम निवडणुकीवर येईल असं बिलकुल वाटत नाही. पण आज दादांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी ते सविस्तरपणाने या संबंध जे काय कालपासून चालू आहे या बाबतीमध्ये सविस्तरपणाची भूमिका कागदपत्र पाहून निश्चितपणाने मांडतील. आज आमचा दिवसभर विदर्भाच्या बैठका आहेत. 10 वाजल्यापासून बैठका त्या ठिकाणी सुरू होतील. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांतील प्रमुख सहकाऱ्यांना आम्ही बोलवलेलं आहे. ती चर्चा संध्याकाळपर्यंत होईल आणि मग आपल्याशी दादा संबोधित करतील. धन्यवाद.